शिवसेना ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय। या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडालेली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडल्या। यानंतर त्यानं स्वतःवर गोळ्या झाडत स्वतःला संपवलंय। दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई दोघांचाही मृत्यू झालाय। दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा जीव गेला। घोसाळकर आणि आरोपी मॉरिस यांच्या गोळीबाराच्या थरारक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत।